मोठ्या संख्येने हा होळीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसत आहेत। वाकडा तिकडा गगनी गेला, वाकडा तिकडा गगनी गेला। तर चला मित्रांनो, वर्षा क्षणाभराची आपण आतुरतेने आपण होळीची वाट पाहत असतो। तर आज शेवटचा होम आहे। तर सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ उपस्थित राहून हा होळीचा सोहळा या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी पार पाडत असतो आपण। तर नक्कीच आपली होळी या ठिकाणी लागलेली आहे आणि सर्व होळीच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येऊन हा सोहळा या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी पार पाडत असतो। तर नक्कीच कोकणातला एक उत्साह आणि मजा वेगळीच असतं। तर नक्कीच कोकणातमध्ये शिमग्याची तेवढी तारीफ करावी तेवढी कमीच असतं। तर ह्या ठिकाणी सर्व भाविक उपस्थित राहून हा होळीचा सोहळा ह्या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी पार पडत असतात। तर सर्व ह्या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित राहून हा सोहळा पार पाडत आहेत। तर चला, आजची होळीचा दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे। होळी लागलेली आहे आपली। एक नारळ काढण्याची ही पद्धत आहे ह्या कोकणामधली। तस काय संपली तर सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित राहून होळीच्या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि हा सर्व सोहळा या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी पार पडत असताना नारळ काढण्याची ही पद्धत आहे त्या कोकणामधली। होळी लागलेली आहे आणि होळी संपन्न झालेली आहे। मित्र आणि परिवार आहे, प्रल्हाद साहेब आहेत आणि चांगले साहेब आहेत, होळीसाठी हजर राहिलेले आहेत आणि होळी या ठिकाणी संपन्न होळीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। तू पण उभा राहा रे बाबू। तर चला, होळी आजची संपन्न झालेली आहे आणि होळी आपली लागलेली आहे। सर्व ग्रामस्थ मंडळ येऊन सर्व हातबोट लावून या ठिकाणी होळीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। तर आपले प्रल्हाद तोडणकर आहेत, नागेश भाटकर आहेत आणि साखले साहेब ह्या ठिकाणी आहेत। तर आपण प्रथम तोडणकर साहेबांच्याकडे जाऊया। तर आज होळीचा उत्साह कसा वाटला, काय त्यांच्याशी आपण थोडीशी चौकशी करूया या ठिकाणी। तर तोडणकर, काय सांगू शकाल तुम्ही या ठिकाणी होळीचा जर आजचा कार्यक्रम आपला कसा, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? एकदम आनंदमयी होता। संध्याकाळी म्हणजे आम्ही आपणच होतो सगळे, की खड्डा खणपर्यंत पूर्ण हे सगळं होळीला उभारण्यापर्यंत सगळं हे प्रोग्राम इथं आयोजन केलं होतं। खूप छान झालं आणि संध्याकाळी कशी आपली पार्टी पण होती, ती करून आपण इथं होळी लावायला आलो आणि खरंच खूप छान होळी झाली। एकदम सिंपल साधी, पण एकदम खूप म्हणजे भ्रष्टाचारची होळी म्हणतात ना, ती पण ह्याच्यामध्ये सगळं जे काय होतं ते ह्याच्यामध्ये गेलेलं आहे। पण मला एक तुम्हाला कोकणात नवीन युगाला आयुष्याला आपण परत कलटणी देऊ। बरोबर, छान वाटलं। आणि कोकणातली एक मजा वेगळीच असते। तुम्हाला काय वाटतं? खूप छान। म्हणजे कोकण म्हणजे स्वर्ग म्हणजे कोकण असं म्हटलं जातं आणि कोकणातला जो शिमगा आहे ना, ते खूपच खरंच छान आहे। म्हणजे शिमगा, गणपती हे जे येतात ना सण, ते कोकणवासियांचेच आहेत। भले तो किती म्हणजे मुंबईमध्ये सुट्टी नाही तरी लोक काम वगैरे सोडून येतात शिमगा आणि गणपती, नक्कीच हे 100% आहे। नक्कीच आपल्याला तोडणकर साहेबांनी पुरेशी माहिती दिलेली आहे आणि होळीचं आपल्या जळण झालेलं आहे। तर नक्कीच हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। तर चला, परत पुढच्या वर्षी आपण भेटू। धन्यवाद। शिरडीला